साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। पर्यावरणाचे संरक्षण हे रोटरी इंटरनॅशनलच्या 7 प्रमुख कार्यक्षेत्रांपैकी एक असून या उद्दिष्टाशी सुसंगत राहून रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी यांनी गुळवंची ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण अभियान राबवले। रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी यांच्या वतीने 500 वृक्ष लागवड मोहिमेचा पहिला टप्पा 22 जून 2025 रोजी गुळवंची येथे 100 झाडांची लागवड करून यशस्वीरित्या पार पडला। कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका वनाधिकारी सचिन जोशी यांच्या हस्ते झाले। त्यांच्या मार्गदर्शनाखाली 100 रोपे लावण्यात आली। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून गुळवंचीचे सरपंच सुनील जाधव, रोटरी क्लबचे अध्यक्ष अकबर साहेब नदाफ, सचिव बसवराज बिराजदार, प्रकल्प प्रमुख योगीनाथ कुडते, क्लबचे माजी अध्यक्ष महेश साळुंखे, नागेश शेंडगे, सत्यम दुधनकर, गुळवंची ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि छावा प्रतिष्ठानचे सदस्य यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष अकबर नदाफ यांनी केले तर सूत्रसंचालन महेश साळुंखे यांनी केले। आभार प्रदर्शन सचिव बसवराज बिराजदार यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी क्लबच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले। गुळवंची गाव हे आमच्या क्लबने 2017-18 साली दत्तक घेतलं। तिथून जे काही गावाचं जे काही आमच्या लेवलच्या जे काही समस्या आहेत किंवा सुधारणा करायची त्याच्यासाठी आम्ही हे गाव दत्तक घेतलं। त्याच्यामध्ये हा प्रकल्प आम्ही ह्या वर्षी राबवत आहोत। जवळपास 500 झाडांचा वृक्ष लागवड आणि संवर्धन हे करण्याचा मानस आमचा आहे। त्यानिमित्ताने मी आज आमच्या अध्यक्षांना विनंती करतो की आलेल्या अतिथींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे। सर्वप्रथम सचिन जोशी, तालुका वनाधिकारी। मी क्लबच्या वतीने त्यांना प्रथमतः धन्यवाद करतो। सचिन जोशी सर जे आहेत ते तालुका वनाधिकारी म्हणून ते काम करतात, वनपाल म्हणून सध्या ते आहे आणि बरेचसे प्रकल्प वनीकरणाचे बरेचसे प्रकल्प त्यांनी आधी घेतलेले आहेत आणि ते परिपूर्ण त्यांनी केलेले आहेत आणि असेच प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत। पण जोशी सर पण स्वतः त्यांच्या कामाबद्दल आणखीन माहिती आपल्या सगळ्यांना देतील। आणि असे विविध उपक्रम घेतल्यामुळे आपण रोपे आपण आपल्या इथं निसर्ग तयार करतो, जेणेकरून तिथे आपल्या इथं पशु पक्षी प्राणी आणि विशेष म्हणजे कीटक त्यामध्ये आले पाहिजेत, जेणेकरून आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी यांना ते कीटक आल्यामुळे त्यांची जी उत्पन्न क्षमता आहे ती चांगली झाली पाहिजे। शास्त्रज्ञांचं असंही म्हणणं आहे जर भूतलावरील जर मधमाशी जर नामशेष झाली तर आपलं जीवन, मनुष्याचं जीवन नष्ट होण्यात फार काळ लागणार नाही। पण आपण आपले कृती रूपे